नमस्कार. गेल्या अनेक वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका थांबलेल्या होत्या. लोकप्रतिनिधी विना काम प्रशासनानं करून दाखवलं होतं. मग न्यायालयाचा निर्णय आला आणि निवडणुकीची लगबग सुरू झाली. नेत्यांच्या निवडणुका संपल्या आणि कार्यकर्त्यांच्या निवडणुका सुरू झाल्या. परंतु कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये आणि जनतेच्या प्रश्नाच्या विकासाच्या संदर्भामध्ये जी चर्चा व्हायला पाहिजे, कारण या देशामध्ये 73 आणि 74वी घटना दुरुस्ती हे नागरी प्रश्न आणि ग्रामीण भागातले स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रश्न या संदर्भानं होती. जनता म्हणत होती की लोकशाहीच्या मार्गाने आम्हाला आमचा प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार राज्यघटनेनं दिलेला आहे आणि राज्यघटनेनं मतदार म्हणून मतदाराची नोंदणी करत असताना निवडणुकीमध्ये तुम्ही तुमचा प्रतिनिधी दर 5 वर्षांनी निवडायचा आणि त्यांनी तुमच्या विकासाचे आणि शहराच्या कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न त्यांनी सांभाळायचे. प्रश्न असा आहे की जनतेचे प्रश्न राहिले बाजूला, शहराचा विकास राहिला बाजूला आणि केंद्रबिंदूवरती विषय आला एकाच नावाचा. ते नाव म्हणजे स्वर्गीय विलासराव देशमुख. विलासराव देशमुखांचं नाव लातूरच्या राजकारणातून आणि लातूरच्या भागातून आणि लातूरच्या शहरातून पूर्णपणे संपवून टाका अशी सुरुवात या देशातल्या, राज्यातल्या आणि केंद्रातल्या सत्तेत असलेल्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी केली. आणि मग मात्र इथल्या सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये विकासाचा जो दिशा दिलेली होती आणि या शहराला जे जे नवं लातूरला हवं म्हणून या लोकांच्या मनामध्ये बसलेला जो विलासराव देशमुखांचा विचार होता, तो विचार मात्र खडबडून जागा झाला. आणि मग जनतेची उत्स्फूर्त प्रतिक्रिया येऊ लागली आणि पक्षीय राजकारणाच्या निवडणुकीच्या पलीकडे जाऊन जनता ही निवडणूक हातात घेते की काय म्हणून या निवडणुकीमध्ये इथं राजकारण प्रचार मोहिमा राबवत असताना जे काही ताळतंत्र आहे त्या ताळतंत्र सोडायचं नाही हे ठरलं आणि त्याच्यावर कडी की काय म्हणून दुसरा एक नेता बोलायला लागला आणि त्या नेत्यानं असं सांगितलं की महाराष्ट्रामध्ये लातूर शहर आहे आणि लातूरमध्ये देशमुख निवडणुकीला उभारत असताना समोरचा गडी हा सुमार साधा आणि सर्वसामान्य असावा अशा पद्धतीची नुरा कुस्ती खेळण्याचं काम करतायत असं ओवेसी नावाचे नेते म्हणाले. त्यांच्या आधी इथं निवडणूक लढवत असताना इथल्या महापौर पदावर विराजमान असलेले एक युवा नेतृत्व असं म्हणाले की मी केलेल्या कामावरती ते निवडून आलेत. ग्रामीण मधल्या निवडणुकीमध्ये अमित भैया देशमुख यांचे छोटे बंधू धीरज देशमुख यांचा पराभव केलेले रमेश आप्पा कराड असं म्हणाले की जनता आता परिवर्तन करणार आहे. त्याच वेळेला गृहमंत्री पद देशाचा असलेले त्यांच्या सुनबाई असलेल्या अर्चनाताई चाकूरकर म्हणाल्या की या देशात, राज्यात आणि शहरात एकच सत्ता आणा, एकाच पक्षाची आणा म्हणजे विकासाचं समीकरण व्यवस्थित लागणार आहे. आणि एवढ्यामध्ये एक बनसोडे नावाचे मंत्री होऊन गेले. ते असं म्हणाले की आता इथं सत्तेचं परिवर्तन करा आणि इथली सत्ता आमच्या हातामध्ये द्या. म्हणजे एकंदरीत जर बघितलं तर सगळ्यांचे हल्ले कुणावर आहेत? सगळ्यांचे हल्ले अमित विलासराव देशमुख यांच्यावरती आहेत. प्रश्न आहे महानगरपालिकेतल्या समस्यांचा, प्रश्न आहे इथल्या सर्वसामान्य जनतेचा, विषय आहे शहराच्या विकासाचा. प्रचाराच्या केंद्रबिंदूवर किंवा निवडणुकीच्या राजकारणामध्ये मध्यवर्ती राहिला काय पाहिजे होतं, तो म्हणजे शहराचा विकास. आज शहरात जर तुम्ही फिरलात तर तुमच्या लक्षात येईल की शहरामध्ये अजून सुद्धा पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. तुम्ही जर लातूरमध्ये जुन्या लातूरमध्ये जर फिरलात तर तुमच्या लक्षात येईल तिथं अतिक्रमण किती झालंय किंवा त्या भागामध्ये आणखीन सुद्धा स्वच्छता किंवा त्या भागातला परिसर व्यवस्थित नाही. मग जर या सगळ्या गोष्टी बघितल्या, शहराला स्वच्छतेचा, या शहराला आरोग्याचा, या शहराला पाण्याचा आणि त्याच्या पुढे जाऊन जिथं सर्वसामान्य कष्टकरी मजुरांचे लेकरं शिकत होत्या त्या महानगरपालिकेच्या शाळा बंद पडलेल्या आहेत, त्याच्यावर मात्र कुणीही बोलत नाही. अरे इथं धनाचा साठा आणि आमचा वाटा कुठं आहे म्हणणाऱ्या सर्वसामान्य जनतेच्या विकासाचं राजकारण करावं म्हणून नेतृत्व निवडून दिलं जातं. आणि ते नेतृत्व जर सर्वसामान्य कामगारी, कष्टकार, शेतमजूर किंवा इथं झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लेकरं शाळेचे धडे गिरवणाऱ्या शाळा बंद पडल्यात त्याच्यावर कुणी बोलत नाही. त्यांना भेटणाऱ्या आरोग्याच्या सुविधेमध्ये दर्जा किती आहे ते प्रश्न चर्चेमध्ये येत नाहीत. मग प्रश्न असा पडतो की बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन राजकारण करणारे लेकरं बाबासाहेबांच्या विचारानं शिक्षण, आरोग्य, विकास या प्रश्नावर बोलण्याऐवजी एकाच नेत्यावर बोलत असतील तर मग या शहराचा विकास झालाय बकास
असंच इथली सर्वसामान्य जनता म्हणते. जनतेमध्ये फिरल्यानंतर आणि या मोठमोठ्या नेत्यांच्या सभा झाल्यानंतर मग मात्र प्रश्न असा पडतो की नेते सभेमध्ये येऊन काय बोलतात आणि त्यांनी त्यांच्या सभेतून इथल्या सर्वसामान्य जनतेचे प्रश्न किती मांडतात हे बघणं महत्वाचं आहे. कारण निवडणूक ही संसदीय वातावरणामध्ये आणि आचारसंहितेच्या नियमामध्ये होत असते. आचारसंहितेचे नियमाचं पालन होत आहे किंवा नाही हे बघण्यासाठी निवडणूक आयोग आणि त्या आयोगाचं प्रशासन इथं कार्यरत आहे. बरेच अपक्ष आहेत, बरेच इथं वेगवेगळ्या आघाड्या झाल्यात. आतापर्यंत शहरामध्ये दुरंगी लढत असायची, आता मात्र तिरंगी आणि चौरंगी लढत दिसती. लढतीच्या मेन केंद्रबिंदूवरती काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाच्या विरोधात भाजप आणि काँग्रेसच्या विरोधात राष्ट्रवादी अजित पवार गटांची, शरद पवार गटांची राष्ट्रवादी इथेही आहे, पण त्यांचा आणखीन मनाबात इतका जोर इथल्या निवडणूक प्रक्रियेमध्ये किंवा या राजकारणाच्या निवडणुकीच्या यामध्ये त्यांना तेवढी ताकद आणखीन लावता आली नाही. निवडणूक मध्य टप्प्यावर आलेली आहे. 15 तारखेपर्यंत हा सगळा प्रचार चालणार आहे. या सगळ्या प्रचारामध्ये जनतेचे प्रश्न केंद्रबिंदूवर यावेत. विकास शहराचा व्हावा आणि तो शहराचा विकास कुठल्या माध्यमाने होईल त्याच्याबद्दलची आयडियल संकल्पना मांडली गेली असावी. तरुणांना भेटल्यानंतर तरुण असं म्हणतात की आता आमचं मतदार यादीत नाव आलेलं आहे, आता आम्ही मतदान करणार आहोत. मध्ये 5-6 वर्ष निवडणुका झाल्या नाहीत आणि आता निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. आम्ही मतदान करताना कुणाला करावं? कारण निवडणुकीमध्ये काय काय वापरलं जातं. निवडणुकीमध्ये चाणक्य असं सांगतो की साम दाम दंड भेद एवढं सगळं वापरायचं. परंतु आधुनिक लोकशाही सांगते की निवडणुकीमध्ये जात, धर्म, विचार आणि पैसा या सगळ्या गोष्टीचाही वापर होऊ घातलेला आहे. परंतु निवडणूक आयोग मात्र सांगतं की आदर्श आचारसंहितेमध्ये तुम्ही लोकांचे प्रश्न आणि लोकांच्या समोर जाऊन लोकांचं मतदान मिळवायचं असतं. आणि ही सगळी प्रक्रिया होत असताना या प्रक्रियेमध्ये शहराचा विकास आणि जनतेच्या समस्या या दोनच गोष्टी केंद्रबिंदूवर राहाव्यात. पण त्या दोन गोष्टी केंद्रबिंदूवर राहण्याऐवजी इथं मात्र अमित विलासराव देशमुख हेच नाव आणि यांचंच राजकारण संपवायचंय अशा पद्धतीचा प्रचार शहरामध्ये दिसू लागलेला आहे. पत्रकारांशी किंवा सर्वसामान्य जनतेशी या दोघांशीही चर्चा केली तर याच मताला येऊन पोहोचलेत की आणखीन निवडणुकीनं दिशा पकडली नाही. इथं प्रचार सुरू झालेला आहे, परंतु या प्रचाराला जनतेचे प्रश्न, शहराचा विकास हे महत्वाचं पाहिजे. कारण सर्वसामान्याचे लेकरांना शिकायला शाळा नाही, तसंच त्या लेकरांना खेळायला मैदान नाही. त्या मैदानाचा प्रश्न कसा सोडवला जाणार आहे? त्या बंद पडलेल्या शाळा कशा सुरू होणार आहेत? ज्यांचा रोटी कपडा मकान हा संघर्ष संपला नाही, त्या मतदान करणाऱ्या जनतेचे दिवस कधी बदलणार आहेत? हे सगळे दिवस बदलण्यासाठी इथल्या लोकप्रतिनिधींनी काहीतरी चांगला योजना, प्रयोग किंवा इथं ते उपक्रम राबवावेत. याच पद्धतीची इथल्या जनतेची मानसिकता आणि जनतेची भूमिका आहे. ही भूमिका समजून घेण्यासाठी कुठला पक्ष तयार आहे आणि जनता कुणाच्या पारड्यामध्ये आपलं वजन टाकणार आहे आणि नंतर जेव्हा निकाल लागेल त्यावेळेला इथं सत्तेत कोण येणार आहे हे मात्र चित्र बघावं लागेल. पण तूर्त महाराष्ट्राच्या आणि लातूरच्या केंद्रबिंदूवर जे नाव आहे ते एकच, अमित विलासराव देशमुख. लोकांचं म्हणणं की इथं चर्चेमध्ये जनतेचे प्रश्न आणि शहराचा विकास असावा. आणखीन पुढे बोलत जाऊ. विचार आवडले असतील तर द IT या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.